नमस्कार, केपीस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. गणपतीचं आगमन झालेलं आहे आणि प्रसाद काय बनवायचा हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. तर आज आपण इथे बनवणार आहोत गव्हाच्या पिठाचे अगदी स्वादिष्ट आणि खुसखुशीत चुरमा लाडू. आपण हे लाडू गव्हाच्या पिठाचा चुरमा तयार करून बनवणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने आपण हे लाडू बनवणार आहोत. तर त्यासाठी काय काय लागणार आहे हे आता आपण बघूया. लाडू बनवण्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे हे आपण आता बघूया. आपण इथे घेतलेले आहे 2 वाटी गव्हाचे पीठ. हे आपण नेहमी चपाती बनवण्यासाठी घेतो ते पीठ मी इथे घेणार नाही आहे. त्याऐवजी मी हे पीठ थोडं जाडसर दळून घेतलेले आहे आणि जी वाटी मी इथे दाखवली आहे त्याच वाटीने हे जाडसर गव्हाचे पीठ घेतलेले आहे. आणि त्यामध्ये आता मी अर्धा चमचा मीठ घालत आहे. मीठ अगदी ऑप्शनल आहे. मीठ तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. हे मीठ मी पिठामध्ये कालून घेतलं आहे. आता मी यात घालणार आहे 2 चमचे बेसन पीठ. बेसन पीठ घातल्याने लाडूंना चव छान येते म्हणून मी इथे बेसन पीठ घालणार आहे. त्यानंतर मी इथे पाऊण वाटी साजूक तूप घेतलेलं आहे आणि हे साजूक तूप नॉर्मल टेम्परेचरवरचं आहे. थोडं थोडं तूप घालून मी हे पीठ मळणार आहे. आपण जे हे काही तुपाचे मोहन घालत आहोत ते सर्व पिठाला नीट लागले पाहिजे. अशा प्रकारे पिठाचा गोळा झाला पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे तूप घालायचं आहे. आता आपण घेत आहोत पाऊण वाटी दूध. दुधाऐवजी पाणी वापरलं तरी चालेल, पण दूध किंवा पाणी वापरताना ते कोमट वापरायचं आहे. इथे दुधामुळे चांगली चव येते म्हणून मी दूध वापरत आहे. आता हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. जितकं पीठ तुम्ही छान मळणार तितके लाडू छान बनतील. दुधाचे प्रमाण हे गव्हावर डिपेंड आहे. काही गव्हांना जास्त दूध लागतं तर काही गव्हांना कमी दूध लागतं. त्याच्या प्रकाराप्रमाणे आपल्याला हे दूध वापरायचं आहे. अशा प्रकारे मी हे पीठ इथे मळून घेत आहे. पीठ हे शक्यतो कडक मळायचं, कारण कडक पिठामुळे लाडू हे छान बनतात. खूप सैल पीठ मळू नये. तर इथे हे पीठ आपण छान मळून घेत आहोत. आपल्या पिठाचा छान आता गोळा तयार झालेला आहे. हा गोळा आपण 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवणार आहोत. 15 ते 20 मिनिटांनंतर आपलं पीठ छान फुलून आलेलं आहे आणि सॉफ्टही झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता या पिठाचे आपल्याला छोटे छोटे मुटके तयार करायचे आहेत. अशा प्रकारे मी या पिठाचे हे मुटके तयार करून घेत आहे. अगदी छोटे छोटे मुटके बनवायचे आहेत म्हणजे तळताना ते व्यवस्थित तळले जातील. आतपर्यंत ते शिजायला हवेत. तर यासाठी हे मुटके व्यवस्थित दाबून बनवायचे आहेत म्हणजे ते तुपामध्ये सुटायला नको. तर अशा प्रकारे मी हे सर्व मुटके तयार करून घेतले आहेत. हे बघा, तुम्ही बघू शकता. आता एका कढईमध्ये मी 1 चमचा तूप घेणार आहे. त्यानंतर यात मी थोडे बदामाचे काप, थोडे काजूचे काप घालून अगदी नॉर्मल रोस्ट करून घेणार आहे. म्हणजे या ड्रायफ्रूटचा कच्चेपणा लाडूमध्ये लागणार नाही. अशा प्रकारे मी हे रोस्ट करून घेत आहे. अशा प्रकारे आपले हे ड्रायफ्रूट्स रोस्ट झाले आहेत. आता आपण याला काढून घेऊया. आता त्याच कढईमध्ये मी 1 वाटी तूप घेतले आहे आणि त्याला प्रीहीट करून घेतले आहे. त्यानंतर मी त्यात मुटके तळण्यासाठी टाकत आहे. एकाच वेळेस भरपूर मुठे आपण तळून घेणार आहोत म्हणजे तुपाचं जे टेम्परेचर आहे ते मेंटेन राहील. तुपाऐवजी तुम्ही तेलाचाही वापर करू शकता, पण तुपामध्ये हे लाडू अतिशय स्वादिष्ट बनतात आणि जास्त तूप आपल्याला लागणार नाही आहे कारण याच तुपामध्ये आपल्याला लाडू बनवायचे आहेत.
हे मोठे तळण्यासाठी आपल्याला डीप फ्राय करायची गरज नाही आहे, कारण डीप फ्राय जर आपण केलं तर खूप तूप वापरावं लागणार आहे आणि मग ते उरणार आणि वाया जाणार. तर तसं न करता जे तूप लाडू बनवण्यासाठी लागणार आहे त्याच तुपामध्ये हे मोठे तळून घ्यायचे आहेत आणि हे मोठे मंद आचेवर तळून घ्यायचे आहेत, म्हणजे ते आतपर्यंत शिजतील. तर आता आपण याला उलट करून घेऊया. अशा प्रकारे उलट सुलट करत हे मोठे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत, म्हणजे ते व्यवस्थित शिजतील. अशा प्रकारे सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे मोठे तळून घ्यायचे आहेत. आता आपण यांना काढून घेऊया. तर इथे आपले मोठे तळून तयार झालेले आहेत. आता यांना थंड करून घेऊया. थंड झाल्यानंतर मी हे मोठे तोडून घेतले आहेत. यानंतर आपण याला मिक्सरमधून बारीक करून त्याचा रवा तयार करून घेतला आहे. हा जो रवा आपण तयार करून घेतला आहे तो आपण एका चाळणीने चाळून घेत आहोत, म्हणजे आपल्याला एक समान चुरमा मिळेल. जे काही जाडसर तुकडे राहतील ते पुन्हा मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे हा चुरमा तयार झालेला आहे. आता इथे जे तूप उरलेलं आहे त्याच तुपामध्ये आपण लाडू बनवणार आहोत. तर या तुपामध्ये मी 1 वाटी गूळ घालणार आहे आणि या गुळाला गॅसवर फक्त मेल्ट करायचं आहे, त्याचा पाक तयार करायचा नाही आहे. या गुळाला अशा प्रकारे फिरवत राहायचं आहे. आता तुम्ही इथे बघू शकता गूळ पातळ झालेला आहे. आता हा गूळ आपण या चुरम्यामध्ये घालून घेऊया. आता मी इथे 1 चमचा वेलची पूड घालत आहे. त्यानंतर आपण रोस्ट केलेले ड्रायफ्रूट्स घालत आहे. ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. इथे तुम्ही खोबऱ्याचा देखील वापर करू शकता, पण खोबरं काही दिवसांनी खराब होऊ शकतं, म्हणून मी खोबऱ्याचा वापर केलेला नाही आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सुक्या खोबऱ्याचा वापर करू शकता. तर आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर आपण याचे लाडू वळून घेऊया. हे लाडू पटापट वळतात. इथे मी आपला पहिला लाडू तयार करून घेत आहे. अशा प्रकारे लाडू बनवून घ्यायचे आहेत. आता हे लाडू आपण खसखसमध्ये घोळून घ्यायचे आहे. ही बघा, मी इथे खसखस घेतली आहे. त्या खसखसमध्ये मी हा लाडू आता घोळून घेणार आहे. आणि अशा प्रकारे आपला पहिला चुरमा लाडू तयार झालेला आहे. अतिशय सुंदर दिसत आहे. याचप्रमाणे बाकीचे लाडूही बनवून घेत आहे. हे बघा, अतिशय सुंदर असे हे लाडू तयार झाले आहेत. चवीलाही अत्यंत स्वादिष्ट असे लाडू तयार झाले आहेत. अशा प्रकारे अतिशय स्वादिष्ट लाडू बनवण्याची तुम्ही रेसिपी इथे पाहिली आहे. जर तुम्हाला हे लाडू आवडले असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.